कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी सारखी परिस्थिती आहे। 25 दिवसांपासून पाणी येत नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे आता केडीएमसी मुख्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला। निवडणुकीत पाणी देऊन आता पाणी कापल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आमच्याकडे गेले 20-25 दिवस झाले अजिबात पाणी नाही आणि पाण्याचा खूप त्रास होत आहे। आम्ही सगळ्या वर्किंग वुमन आहोत आणि आमच्याकडे अगदी लहान लहान मुलं आहेत, त्या सगळ्यांना आम्ही घरी ठेवून आता मोर्चा काढावा लागलाय। तरी आम्हाला आमचं केडीएमसीला एकच म्हणणं आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रेशर द्यावा, नाहीतर आम्हाला खूप त्रास होतो आणि सारखं टँकरचं पाणी पिऊन त्या डॉक्टरांच्या फेऱ्या माराव्या लागतात। एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। पाणी नाही हक्काचं, नाही कुणाच्या, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। निवडणुकीच्या वेळी 1.5 महिना आम्हाला चांगलं पाणी आलं, त्याच्यानंतर आमचं जे पाणी गायब झालंय त्यात 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाहीये। पहिलं 2-2, 3-3 तास येत होतं, ते पण झालं। आज 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाहीये। आम्ही मळेकर साहेब असतील, राणे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, या सर्वांना सांगून झालं, पण सध्या पर्यायच नाही। ते बोलतात त्यांच्याकडे टेम्पररी फक्त सांगतात की टँकर द्या, पण टँकर देऊन काही उपयोग नाही। आम्ही रोज टँकर आणतोय, त्या टँकरमुळे लहान मुलांना ॲलर्जी होते, पाणी चांगलं नाहीये, खजूळ पाणी येतंय। हे याचा जबाबदार कोण आहे? आम्ही